रक्षाबंधन. गट्टू चिंकी शाळेतनं परत येत होते. ते दोघे खूप एक्साइटेड होते, कारण रक्षाबंधनमुळे त्यांना 2 दिवसांची सुट्टी होती. चिंकी, रक्षाबंधनला किती मजा येईल ना. मी तर खूप सारे स्वीट्स खायला खूप एक्साइटेड आहे. हा गट्टू, मला तर स्वीट सोबत खूप सारे चॉकलेट्स पण मिळणार आणि गिफ्ट्स पण. हा, ते तर यासाठी कारण तू मला राखी बांधणार. पण हे तर चुकीचं आहे ना. तुझी रक्षा पण मीच करायची आणि सगळे चॉकलेट्स तुलाच मिळणार. हे ऐकून चिंकी कुठल्या तरी विचारात पडते, पण ती काही बोलणार तितक्यात गट्टू चालता चालता थांबून जातो. काय झालं गट्टू, तू थांबलास का? चिंकी, ते बघ डॉगी. तुला तर माहितीये ना मला या डॉगी पासून किती भीती वाटते. अरे हा, पण तू घाबरू नको गट्टू. नॉर्मल होऊन चाल, तो तुला काहीच नाही करणार. फक्त तू घाबरू नकोस. पण गट्टू पुढे चालण्याऐवजी उलटा मागे चालायला लागतो आणि त्यामुळे डॉगी पण गट्टूवर भुंकायला लागतो. गट्टू खूपच घाबरून जातो आणि ओरडत चिंकीच्या मागे जाऊन लपतो. वाचव वाचव चिंकी, हा मला चावेल, वाचव. चिंकी लगेचच एक स्टिक उचलते. हट हट, पळ इथून. गट्टू बघ, डॉगी पळाला. आता तू घाबरणं बंद कर. थँक्यू चिंकी. मला तर त्या डॉगी पासून खूप भीती वाटत होती. आता आपण लवकर घरी जाऊया. हा गट्टू, चल. गट्टू चिंकी लगेचच घरी पोहोचतात. पण चिंकी जरा शांत शांत होती. घरी आई किचन मध्ये काम करत होती. मुलांनो, तुम्ही आलात? हा मम्मी, तुला माहितीये मला आज डॉगी भेटला होता एक रस्त्यामध्ये. मी तर खूप घाबरलो होतो, पण चिंकीने त्याला पळवून लावलं आणि मग आम्ही लवकर घरी आलो. पण चिंकी, तू का एवढी शांत आहेस? कसला विचार करतेस? ते मम्मी, आज मी सुद्धा डॉगी पासून गट्टूची रक्षा केली. हा, हे तर तू खूप चांगलं काम केलंस चिंकी. तर मग ही गोष्ट तर अजिबात खरी नाहीये की गट्टू फक्त माझी रक्षा करतो. मी सुद्धा गट्टूची रक्षा करते. तर मग मी फक्त राखी का बांधायची? त्याने सुद्धा मला राखी बांधली पाहिजे ना. चिंकीचं म्हणणं ऐकून मम्मी आणि गट्टूला जरा आश्चर्यच होतं. अगदी बरोबर बोलतेस तू. पण मम्मी, मला तर चिंकीची आयडिया खूप चांगली वाटली. यावेळेस आम्ही दोघे एकमेकांना राखी बांधू आणि नेहमी आम्ही एकमेकांची रक्षा करू. आणि अशाने आम्हाला खूप सारे चॉकलेट्स पण मिळतील आणि यात तर खूप मजा पण येईल. ओहो गट्टू, तू तर फक्त चॉकलेट बद्दलच विचार करतोस. मुलांनो, जर तुम्हाला हेच हवंय तर असंच होईल. त्याच दिवशी रात्री पप्पा गट्टू चिंकीसाठी रक्षाबंधनचं खूप सगळं सामान घेऊन येतात. चॉकलेट्स, स्वीट्स, राख्या आणि भरपूर काही. रक्षाबंधनच्या दिवशी सकाळी सकाळी गट्टू चिंकी लवकर उठून तयार होऊन जातात. मुलांनो, 8 वाजलेत. हीच राखी बांधायची योग्य वेळ आहे. तर आता तुम्ही दोघांनी एकमेकांना राखी बांधून घ्या. हा मुलांनो, हा तुमच्या दोघांसाठी एकदम स्पेशल रक्षाबंधन आहे. ठीक आहे, मग पहिले मी राखी बांधणार, मग गट्टू मला. ओके चिंकी, मी पण माझी राखी घेऊन येतो. गट्टू धावत राखी घ्यायला जातो आणि परत येताना त्याचा पाय स्लिप होऊन जातो. तो बस पडणारच होता, तेवढ्या चिंकी त्याला सांभाळून घेते. अरे गट्टू, पळतोयस कशाला? आरामात चाल ना. बघ गट्टू, मी परत एकदा तुझी रक्षा केली. अगदी बरोबर बोललीस तू चिंकी. चिंकी गट्टूला त्याची फेवरेट राखी बांधते आणि मग गट्टू चिंकीला चॉकलेट्स देतो. आता माझा टर्न चिंकी. हे बघ, मी तुझ्यासाठी किती सुंदर राखी सिलेक्ट केली आहे. हा, ही तर खूप सुंदर आहे गट्टू. याच्यानंतर गट्टू चिंकीला राखी बांधतो आणि मग चिंकी पण गट्टूला चॉकलेट्स देते. फायनली रक्षाबंधनला यावेळेस मला सुद्धा चॉकलेट्स मिळाले. गट्टूचं म्हणणं ऐकून सगळेच हसायला लागतात. हा गट्टू, आणि आता तुला कुठल्याच गोष्टीची कधीच चिंता करायची गरज नाहीये. मी तुला नेहमी डॉगी पासून वाचवेन आणि तुझी रक्षा करेन. खरंच मानलं बाबा तुला चिंकी. तू तर खरंच खूप स्ट्रॉंग आणि हुशार आहेस. हा बाबा. यानंतर गट्टू चिंकी मम्मी पप्पांबरोबर पूर्ण दिवस एन्जॉय करतात. पण सगळ्यात जास्त एक्साइटेड तर ते दुसऱ्या दिवशी स्कूलला जाण्यासाठी होते. दुसऱ्या दिवशी स्कूलमध्ये गट्टू चिंकी जसे आपल्या क्लासमध्ये पोहोचतात, ते बघतात की क्लासमध्ये सगळी मुलं एकमेकांना आपापल्या राख्या दाखवत होते. पण चिंकीच्या हातात राखी बघून सगळे आश्चर्यचकित होतात. अरे चिंकी, तुझ्या हातात पण राखी. पण असं कसं?
तुला राखी कोणी बांधली? फ्रेंड्स, यावेळेस फक्त मी गट्टूला राखी नाही बांधली, तर त्याने सुद्धा मला राखी बांधली. काय? पण असं का चिंकी? राखी तर फक्त बहिणी बांधतात ना. कारण मी सुद्धा खूप वेळेस गट्टूची रक्षा करते. काही दिवसांपूर्वीच मी त्याला डॉगी पासून वाचवलं होतं. आणि आठवतंय, जेव्हा त्याचा आजारपणामुळे होमवर्क राहिला होता, त्यावेळेस मीच त्याला हेल्प केली होती. म्हणूनच मी आई बाबांना म्हटलं की मी पण जर त्याची रक्षा करते तर त्याने सुद्धा मला राखी बांधायला हवी ना. हे तर तू अगदी खरं बोललीस चिंकी. पण तसं तर मग गट्टूने मला सुद्धा राखी बांधायला पाहिजे, कारण मी सुद्धा त्याला खूप वेळेस मॅमचा मार खाण्यापासून वाचवत असतो. राखी तर भावा बहिणींचा सण आहे, म्हणून फक्त भाऊ बहीणच एकमेकांना राखी बांधू शकतात. पण मी तर तुला फ्रेंडशिप डेला फ्रेंडशिप बँड तर बांधतो ना. हा, हे पण ठीक आहे. सगळी मुलं हसायला लागतात आणि क्लासमध्ये सगळे चिंकीची राखी बघायला लागतात आणि तिची स्तुती पण करतात. चिंकी पण गट्टूकडून राखी बांधून घेऊन खूप खुश होती. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.